हॅलो फ्रेंड्स, जयश्री रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. बघा आपण कशा कुरडया बनवलेल्या आहे. खूप छान झालेल्या आहे कुरडया. या कुरडया मी 2 किलोचे केलेले आहे आणि नवीन गव्हाचे केलेले आहे. तरी बघा किती छान झालेले आहे कुरडया. तुम्ही बघू शकता. एकदम कुरकुरीत झालेले आहे आणि छान फुगलेलेही आहे. आपण या कुरडया कशा प्रकारे बनवल्या हे आपण पुढे रेसिपीमध्ये कंटिन्यू करूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बघा येथे अजित 102 गहू घेतलेले. हे गहू नवीन घेतलेले. हे गहू आता आपल्याला व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचे आणि यामधील खडे आणि कांड काढून घ्यायचे. बघा अशा प्रकारे कांड आहे. व्यवस्थित साफ करून घ्यायचे गहू आपल्याला. बघा अशा प्रकारे गहू साफ करून घेतलेले. गव्हामध्ये बघा किती कचरा निघालेला आहे. येथे मी 2 किलो गहू घेतलेले. आता आपल्याला हे गहू स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. हे गहू मी आता 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. हे गहू मी आता सकाळी 10 वाजता धुवून घेत आहे. एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे गहू. अशा प्रकारे मी 3दा हे गहू धुवून घेतलेले स्वच्छ पाण्याने. आता हे गहू आपल्याला डब्यामध्ये भिजत ठेवण्यासाठी ठेवायचे. बघा इथे डब्बा घेतलेला आहे. या डब्यामध्ये गहू टाकायचे. बघा अशा प्रकारे गहू आपण डब्यामध्ये टाकून घेतलेले. आता त्यामध्ये पाणी टाकायचे. बघा आपण येथे किती पाणी टाकलेले. गहू पूर्ण बुडालेले व वरती पण भरपूर पाणी आहे. अशा प्रकारे भिजत घालायचे गहू. आता डब्याला झाकण लावायचे. आज आपला गहू भिजत घालण्याचा दुसरा दिवस आहे. आपण आता झाकण उघडून बघूया. आपल्याला आता हे गव्हातले पाणी बदलायचे. 3 वेळा हे पाणी बदलायचे आपल्याला. पहिलं पाणी आपण यामध्ये आता बदललेलं आहे. आता दुसरं पाणी टाकायचं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित पाणी बदलून घ्यायचं आहे.
आता तिसऱ्यांदा गव्हामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी व्यवस्थित बदलल्यामुळे कुरडया एकदम सफेद येणार आहे आपल्या. आता आपल्याला गव्हामध्ये पाणी टाकायचं आहे. डब्याला झाकण लावायचं आहे. ज्या ठिकाणी जास्त गरम होतंय त्या ठिकाणी डबा ठेवायचा आहे. आज आपला कुरडईचा तिसरा दिवस आहे भिजत घालण्याचा. आता आपण झाकण उघडून बघूया. आपल्याला आता हे पाणी बदलून घ्यायचंय. बघा किती फेस झालेला आहे पाण्याचा. गहू पण आपल्याला आता छान भिजलेले आहे. आता हे पाणी आपल्याला 3 वेळा बदलायचं आहे. पहिलं हे पाणी आणि अजून 2 वेळा पाणी बदलायचं आपल्याला. आता आपल्याला हे गहू व्यवस्थित धुवून घ्यायचे. तीन वेळा गहू व्यवस्थित धुवून घेतलेले आहे. आता या गव्हावरही पाणी टाकायचं आहे. खूप सारं पाणी टाकून येथे गहू स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. आता येथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये भिजलेले गहू टाकायचे. त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता हे वाटून घ्यायचे व्यवस्थित. बघा अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. येथे एक पातेलं घेतलेलं आहे. त्यावर एक चाळणी ठेवायची आहे. पुरणाची चाळण घेतलेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला सर्व गहू वाटून घ्यायचे.
थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. आता वाटलेले गहू मी 3 पाण्याने पिळून घेणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. बघा अशा प्रकारे पिळून घ्यायचं आपल्याला. या उरलेल्या कोंड्याची आपण कांदा घालून छान भाजी बनवू शकतो. खूप छान लागते ही भाजी. येथे एक डब्बा घेतलेला आहे स्टीलचा. त्यावर आता चाळून ठेवायची आहे आणि एका कापडाने बांधून घ्यायचे व्यवस्थित. बघा अशा प्रकारे. पॅक बांधायचं आहे. त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे चिक टाकून घ्यायचं आहे. अजिबात गव्हाला तांब आलेली नाहीये. तुम्ही बघू शकता. पातेल्यातलं चिक गाळून घेऊया. दुसऱ्या पाण्यातलं चिक गाळून घेऊया. तिसऱ्या पाण्यातलं चिक गाळून घेऊया. बघा पिळून घेतलेलं पाणी आता सर्व व्यवस्थित एका डब्यामध्ये गाळून घेतलेलं आहे. आता या डब्याला झाकण लावायचं आहे. आता दुपारचे 1:30 वाजलेले. संध्याकाळी यातील उरलेलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. आता संध्याकाळ झालेली आहे. आता हे डब्याचं झाकण उघडून बघायचं आहे. यातील वरचे पाणी काढून टाकायचे आता आपल्याला.
डब्याला झाकण लावायचं आहे. सकाळी आता डब्बा उघडून बघायचा आहे आपल्याला. डब्बा उघडताना एकदम हळूच उघडायचा आहे. आता यामधील वरचे पाणी आपल्याला काढून टाकायचे आहे. बघा अशा प्रकारे वरचे सर्व पाणी काढून घेतलेले आहे. चिकामधील पाणी काढल्यानंतर आपल्याला परत या डब्यामध्ये पाणी टाकायचं आहे, म्हणजे आपल्या कुरडयाचा वासही येणार नाही आणि आपल्या कुरडया सफेद पण होतील. अशा प्रकारे आपण पाणी जास्त टाकून घेतलेलं आहे आणि आता संध्याकाळी परत आपल्याला यातील पाणी काढायचे आहे. आता डब्याला झाकण लावून घ्यायचं आहे. आता संध्याकाळी आपल्याला हे पाणी बदलायचं आहे. झाकण उघडून बघूया. बघा डब्यातलं नितळ पाणी आपल्याला सर्व काढून टाकायचं आहे. एकदम हळूहळू काढायचे आपल्याला हे पाणी. डब्यातलं सर्व नितळ पाणी काढून टाकलेलं आहे. आता आपण त्यामध्ये परत पाणी टाकूया. सकाळी आपल्याला आता या चिकाच्या कुरडया बनवायच्या आहे. बघा आता सकाळ झालेली आहे. आता डब्याचं झाकण उघडून बघूया. आता आपल्याला हे एक्स्ट्रा पाणी काढून टाकायचं आहे. हे पाणी काढताना एकदम हळूहळू काढायचं आहे. तुम्ही बघू शकता. बघा आता पाणी सगळं काढून झालेलं आहे. आता हा चिक आपल्याला हातानेच फोडून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे घट्ट झालेला असतो चिक. बघा अशा प्रकारे चिक फोडून घेतलेला आहे. चिकातील पाणी मी 4 टाइम बदललेलं आहे, त्यामुळे आपलं हे पाणी एकदम स्वच्छ आलेलं आहे. तुम्ही बघू शकता, गढूळ अजिबात नाही आहे. आता हा चिक आपल्याला गाळून घ्यायचा आहे पिठाच्या चाळणीने. चाळून घेतल्यामुळे काही कचरा असला तर तो निघून जातो.
9 लिटरच्या कुकरचा डब्बा आहे हा पूर्ण भरलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला एवढंच कुकरचा डब्बाभर पाणी घ्यायचंय. बघा कुकरचा डब्बाभर पाणी घेतलेलं आहे. जेवढा चिक आहे तेवढंच पाणी घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपल्याला जर वरून थोडं पाणी लागलं तर आपण ते गरम करून टाकू शकतो. येथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी टाकायचे गरम करण्यासाठी. पाण्यामध्ये 3 चमचे मीठ टाकायचंय. बघा पाण्याला आता छान उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये थोडं थोडं चिक टाकायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचंय. बघा अशा प्रकारे. सुरुवातीला येथे गॅस फुल ठेवलेला आहे, नंतर आपल्याला कमी गॅसवर व्यवस्थित शिजून घ्यायचंय. गाठी अजिबात होऊन द्यायचं नाहीये. आता गॅस कमी ठेवायचा आहे. उन्हातली अशा प्रकारे कढाई काढून घ्यायचे. आपल्या चिकामध्ये अजिबात गाठ झालेली नाहीये, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला पातेल्यावर झाकण ठेवायचंय. तुम्ही बघू शकता अजिबात गाठ झालेली नाहीये. येथे गॅस मी कमीच ठेवलेला आहे. कमी गॅसवरच आपल्याला झाकण ठेवून वाफवून घ्यायचंय. पाच मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवलेलं आहे. 5 मिनिटानंतर झाकण उघडून बघूया. पातेल्यावर आपल्याला परत 5 मिनिटं झाकण ठेवायचंय. हे वाफवताना आपल्याला कमी गॅसवरच वाफवायचंय. 5 मिनिटानंतर परत झाकण उघडून बघायचंय. चिक बघा आपला एकदम काचेसारखा दिसतोय.
परत येथे आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवायचंय. झाकण उघडून बघूया. बघा इथे मी सोऱ्या घेतलेला आहे आणि हा साचा घेतलेला आहे. जाडी शेवचा साचा आहे हा. यामध्ये आपल्याला चीक भरायचं आहे. येथे मी गॅस चालूच ठेवलेला आहे. कमी गॅस लावलेला आहे एकदम. पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे. येथे मी साडीचा कपडा घेतलेला आहे. त्यावर ही कांद्याची गोण आहे. कांद्याच्या गोणीचा तुकडा टाकलेला आहे बघा अशा प्रकारे. आता आपल्याला याच्यावर कुरडया करून घ्यायची आहे. अशाच प्रकारे बाकीच्या कुरडयाही करून घेऊया. बघा अशा प्रकारे आपल्या सर्व कुरडया करून झालेल्या आहे. आता या कुरडया आपल्याला कडकडीत उन्हात वाळून द्यायचे आहे 2 ते 3 दिवस. कुरडया बघा आपल्या किती पांढऱ्या शुभ्र झालेले आहे. या कुरडया 2 ते 2.5 याड्याच्या करून घेतलेल्या आहे. बघा किती छान झालेल्या आहे आपल्या कुरडया. नवीन गव्हाच्या या कुरडया आहे. बघा आपल्या सर्व कुरडया आता छान कडकडीत उन्हात वाळून झालेल्या आहे. तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला कुरडई तळून दाखवते. येथे एक कढई ठेवलेली तेल तापण्यासाठी. बघा आपलं तेल आता छान तापलेलं आहे. त्यामध्ये कुरडई टाकूया तळण्यासाठी. बघा किती छान फुगलेली आपली कुरडई तुम्ही बघू शकता. आता ही कुरडई काढून घेऊया.
तुम्ही माझ्या पद्धतीने कुरडया करून बघा, तुम्हालाही नक्की आवडतील. बघा आपल्या कुरडया आता खाण्यासाठी रेडी झालेल्या आहे. बघा किती छान झालेल्या आपल्या या कुरडया. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी मध्ये. तोपर्यंत बाय बाय.